नमस्कार. आज काढणार आहोत 7 ते 7 डॉटची सुंदर अशी कलरफुल रांगोळी. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. हे बघा 3 डॉटमध्ये रेष भिडवून घेतली आहे आणि वरती जो डॉट दिसला त्याला मी गोल गोल करून घेतलंय. हे बघा असं एक एक डॉटने आपल्याला गोल करून घ्यायचे. वरच्या डॉटलाही गोल करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने खूपच सुंदर कलरफुल आपण रांगोळी काढणार आहोत. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. बेसिक पद्धतीने मी कलर कसा भरायचा व कलर कॉम्बिनेशन हे सगळं दाखवलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. थेंबांची आपण कशी रांगोळी काढू शकतो सुंदर अशी ते दाखवलं आहे मी, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत जा. यूजफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ सोडून जाऊ नका. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच कलरफुल आणि तुम्हाला आवडेल अशी सुंदर रांगोळी आहे. हे बघा मी मध्ये एक डॉट पाडून बोटाने पंच करून घेते. ब्लू कलर टाकून घेतला आहे मी. अशा पद्धतीने इथंही आपण ऑरेंज कलर भरून घेणार आहे. कशा पद्धतीने मी बाहेरून कलर भरते बघा. नंतर मध्ये मी टाकते कलर. अशा पद्धतीने हे बघा कलर ही तुम्हाला शिकवला आहे की कसा भरायचा कलर व्यवस्थित. विरुद्ध कलर कसे असतात तेही दाखवलं आहे मी. नक्की ट्राय करा तुम्हीही, तुम्हालाही येईल. खूप शुभ रांगोळी आहे. तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. सणावाराला किंवा दिवाळीच्या टायमाला, दसऱ्याच्या टायमाला किंवा अंगणात काढा. खूपच सुंदर अशी रांगोळी आहे. हे बघा एक एक थेंब आपण टाकून घ्यायचं आहे आणि बोटाने पंच करून घ्यायचं आहे. सेम त्या पद्धतीने इथेही करायचं आपल्याला. मी पहिले कडेने कलर टाकते, मग मध्ये टाकते. बघू शकता तुम्ही. इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे जेल रंगोली. नक्की ट्राय करा. आणि त्याच्यावर शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ माझे. रेषा कशा ओढायच्या, चुट्टीने रांगोळी कशी धरायची व सोडायची. हे बघा अशा पद्धतीने बाहेरचे डॉट आहे त्याला मी चौकोन आखून घेणार आहे. आणि इथून बघा रेषा मारून खाली 2 रेषा मारून हिरवा कलर भरून घेणार आहे. इंस्टाग्रामवर पण माझी आयडी जेल रंगोली आणि भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहे. सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. हे बघा इथून रेष ओढून आपल्याला पुढं छोटासा डॉट डार्क करून घ्यायचा आहे. हे बघा अशा 5 रेषा मारून घेणार आहे. पुढे बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे आणि मध्ये गोल करून आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि नंतर हिरवा कलर टाकायचा आहे आपल्याला. डॉट कसे काढायचे व 5 बोटाने डॉट कसे पाडायचे, मुठीने डॉट कसे इझिली पाडायचे तेही शिकवले. भरपूर व्हिडिओ आहेत माझे शिकवण्याचे जेल रंगोलीवर. नक्की ट्राय करा. हे बघा बोटाने पंच करून मध्ये गोल करून कलर टाकायचे आणि 4 बोटाने डबल रेष रांगोळी कशी काढायची तेही शिकवले. फेमिकॉलची बॉटलमध्ये रांगोळी भरून कसं आपण इझिली तुमच्या मनपसंतीचे फ्लॉवर काढू शकतो किंवा रांगोळी काढू शकतो. एका बोटाने सुंदर सुंदर असे फुलंही मी एका व्हिडिओमध्ये शिकवले. नक्की तुम्ही व्हिडिओ बघा माझे. हे बघा अशा पद्धतीने आपण डिझाईन काढून घेणार आहोत. खूपच सोपी रांगोळी आहे. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी आहे. नक्की एकदा तरी ट्राय करा. शुभ कार्य असते आपल्या घरी तेव्हा नक्की काढा. शुभ कार्य असतं कधी तेव्हाही काढा. काही सणावाराला काढा.
खूपच शुभ रांगोळी, नक्की ट्राय करा। हे बघा किती कलरफुल आणि सुंदर असे आपण रांगोळी काढणार आहोत। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। अशा पद्धतीमध्ये ही आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे। ज्या कोपऱ्याला आपल्याला पानाचा आकार द्यायचा अशा पद्धतीने हे बघा, त्याच्यातही आपण गुलाबी कलर असा टाकून घेणार आहोत। कलरफुल आणि सुंदर रांगोळी आहे। मध्ये आपण सुंदर असं शुभ स्वस्तिक काढणार आहोत। आणि बघा, जी जागा आपली चौकोनमध्ये तिथं ही मी पिवळा कलर भरून घेणार आहे। कशा पद्धतीने ते बघा, कलर कॉम्बिनेशन व विरुद्ध कलर कसे भरायचे व कलर कसा भरायचा हेही मी सांगितलं आहे, दाखवलं आहे मी। नक्की शिका किंवा काढा, नक्की येईल तुम्हालाही, नक्की ट्राय करा। सात ते 7 थेंबांची मी रांगोळी दाखवली आहे। थेंब पाडून तुम्ही इझिली रांगोळी बघून शिकू शकता। हे बघा, इथून क्रॉसमध्ये रेषा ओढून आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आजूबाजू। हे बघा, अशा पद्धतीने पुढेही मोठा डॉट टाकून घेणार आहे, बोटाने पंच करून घेणार आहे। सेम त्या पद्धतीने चारही बाजूला आपण असंच करणार आहे। क्रॉसमध्ये रेषा ओढून डॉट टाकून घेणार आहेत छोटे छोटे। आपण चारही बाजूला बघा डिझाईन काढून घेतलेली आहे अशा रेषांची, खूपच इझिली आहे। छोटे छोटे डॉट टाकत जायचे, पुढं मोठा डॉट टाकायचा अशा पद्धतीने। हे बघा, छोटे छोटे आपण जे चौकोन आहे त्याच्या खाली टाकून घेणार आहेत। मधल्या चौकोनमध्ये छोटे छोटे डॉट पूर्ण चौकोन आकारात चुटकीने व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। मधीही आपण ब्लू कलर भरून घेणार आहोत स्वस्तिकच्या मध्ये पूर्ण। पहिले कडेने आपल्याला कलर भरायचा आहे व्यवस्थित, मग मध्ये कलर टाकायचा आपल्याला अशा पद्धतीने।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. भरपूर आपला व्हिडिओ बाकी आहे, अजून पूर्ण व्हिडिओ बघा. कमेंट करून नक्की सांगा. लाईक करत नाही, लाईक करा. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. मुठीने आपण स्वस्तिकमध्ये डॉट पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने बोटाने गोल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मुठीने ही डॉट आपण विरुद्ध कलरचा कलर टाकणार आहोत आणि कोपऱ्याला 3-3 आणि 2 डॉट आहेत, 2 आणि 1 डॉट काढून घेणार आहोत. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. चारी कोपऱ्यांना मुठीने आपण डॉट पाडून घेणार आहोत ब्लू कलरचं. हे बघा, अशा पद्धतीने गोल करून त्याच्यामध्ये विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे चुटकीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत हाफमध्ये. गोलच्या वरती आपल्याला 1-1 डॉट पाडून बोटाने पंच करून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा, आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मी नवीन भरपूर व्हिडिओ आणणार आहे शिकवण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.